हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मस्त अशी सातारा सांगली स्पेशल अशी लाटी वडी किंवा मसाला वडी कशी करायची ते पाहणार आहे. एकदम झणझणीत आणि खुसखुशीत एकदम छान अशी वडी झालेली आहे. एकदम मस्त, तुम्हाला बघून कळत असेल किती छान असे याला लेयर्स आलेले आहेत. छान वडी तयार झालेली आहे. मस्त कमी साहित्यात तेवढी चविष्ट अशी वडी आपण बनवलेली आहे. नक्की या पद्धतीने तुम्ही लाटी वडी किंवा मसाला वडी करून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण मसाला वडी बनवण्यासाठी त्याचा मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी इथे किसलेलं सुकं खोबरं अर्धी वाटी घेतलेले आहे. 2 मोठे चमचे आपण तीळ घेतलेले आहेत. खसखस घेतलेले आहे 1 मोठा चमचा. कारळ घेतलेले आहेत 2 मोठे चमचे. लसूण पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत 15 ते 20 लसूण पाकळ्या. जिरे 1 चमचा घेतलेला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आपण पाव वाटी घेतलेला आहे. लाल तिखट आपण 2 चमचे घेतलेला आहे. लाल मिरची पावडर आपण 1 चमचा घेतलेला आहे आणि चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आता आपण कारळ भाजून घेणार आहे. इथे थोडासा पॅन आपला गरम झालेला आहे. गॅसची फ्लेम एकदम कमी करायची आणि कमी गॅसवर कारळ 2-3 मिनटं चांगलं हलक्याचा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे. इथे बघा कारळ चांगले भाजलेले आहेत. हलकासा कलर आपला ह्याचा बदललेला आहे. आता काढून घेऊया. इथे बघा एका प्लेटमध्ये हे काढायचं आणि त्याच पॅनमध्ये आपण आता तीळ आणि खसखस भाजून घेणार आहे. इथे बघा कारळ काढलेले आहेत आणि गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, म्हणजे हे छान असं सगळं साहित्य भाजलं जातं. आता तीळ आणि मी यामध्ये खसखस घातलेले आहे आणि चांगल्या आता खमंग असं हे भाजून घ्यायचं आणि कारळ ज्या प्लेटमध्ये काढलेलंच आहे त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं. हे छान खमंग भाजलेलं आहे. मी काढून घेते. इथे बघू शकता या पद्धतीने. आता त्याच पॅनमध्ये आपण जे सुकं खोबरं घेतलेलं आहे ते घालणार आहे आणि सुकं खोबरं लो फ्लेमवर चांगलं आपण भाजून घेणार आहे. एकदम कुरकुरीत होईपर्यंत खमंग असं खोबरं आपण भाजून घेणार आहे. या पद्धतीने सतत हलवत आपण भाजायचं, नाही तर खोबरं लागू शकतं. लालसर एकदम पटकन होतं. असं छान असं खोबरं आपण खमंग भाजून घेतलेलं आहे. खोबरं दुसऱ्या प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहे. खोबरं भाजलेलं आहे. मी दुसऱ्या प्लेटमध्ये सुकं खोबरं काढून घेते. आता हे थंड झालेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचं. हे वाटून घ्यायचं आहे. कारळ, तीळ, खसखस आणि हे सगळं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे हलकंसं. इथे बघा हे छान असं त्यामध्ये आपण 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत आणि हे जाडसर वाटून घेतलेलं आहे. यामध्ये आपण जिरं, कारळ, तीळ, खसखस आणि लसूण हे वाटण करून घेतलेलं आहे. आता खोबरं आपलं थंड झालेलं आहे. हे छान भाजले कुरकुरीत होतं, त्यामुळे हातानेच असं बारीक करून घ्यायचं. छान असं थोडंसं मॅश करून घ्यायचं. या पद्धतीने बारीक हे कुरकुरीत होतं त्यामुळे पटकन बारीक असं होतं हाताने. हे छान बारीक करून घेतलेलं आहे आणि जो मसाला आपण केलेला आहे तो यामध्ये घालायचा. हे सगळं व्यवस्थित आता यामध्ये काढून घ्यायचं आणि त्यामध्येच आपण लाल तिखट, मिरची पावडर, मीठ, कोथिंबीर घालून आपण एकत्र करायचं. तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट घेऊ शकता. मी 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेला आहे. कोथिंबीर वगैरे सगळं यामध्ये घालून घेतलेलं आहे. सगळा मसाला व्यवस्थित असं मिक्स करायचा. मीठ घातलेलं आहे चवीनुसार. हे बघा हे व्यवस्थित असं मी मिक्स करून घेते. छान असा मसाला आपला तयार झालेला आहे. इथे आपला मसाला छान तयार झालेला आहे. आता बाजूला ठेवून देऊया. मस्त असा मसाला तयार झालेला आहे. आता याच्यासाठी आपण पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ मळण्यासाठी इथे मी बघा 1 कप इथे बेसन घेतलेलं आहे. त्याच कपाने 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे चाळून घ्यायचं सुरुवातीला, म्हणजे हे पीठ हलकं फुलकं होतं आणि छान असं वडी बनवताना छान वडी बनवता येते. अर्धा चमचा इथे मी हळद घेतलेली आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि मीठ घातल्याच्या नंतर आपण इथे ओवा घालायचा अर्धा चमचा हातावर चोळून. आता हे मिक्स करून घ्यायचं साहित्य. गव्हाचं पीठ, बेसन, हळद, लाल मिरची पावडर, ओवा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि गरम इथे तेलाचं आपण मोहन घालणार आहे. 2 ते 3 चमचे कडकडीत गरम तेलाचं मोहन मी इथे यामध्ये घातलेलं आहे. म्हणजे छान अशा आपल्या लाटी वड्या किंवा मसाला वड्या खुसखुशीत छान होतात एकदम मस्त. तर हे सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घ्यायचं. नंतर हाताने आपण छान याला चोळून घ्यायचं. म्हणजे हे व्यवस्थित असं सगळ्या पिठाला लागलं की आपली वडी छान तयार होते. व्यवस्थित असं मी लावून घेते. बघू शकताय.
आता हे थोडं थोडं पाणी घालून, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. आता बेसन वापरल्यामुळे पीठ आपलं पटकन पातळ होऊ शकतं, त्यामुळे जास्त आपल्याला हे सैलसर करायचं नाही. हलकं हे घट्टसरच मळून घ्यायचं. बघा या पद्धतीने घट्टसरच मळायचं आणि फक्त 5 मिनटं आपण हे भिजत ठेवणार आहे. पीठ पातळ होऊ शकतं, त्यामुळे फक्त 5 मिनटं ठेवायचं. इथे बघू शकताय 5 मिनटानंतर पीठ आपलं छान असं भिजलेलं आहे. घट्ट मळल्यामुळे जास्त पातळ झालेलं नाही. हवं असेल तर हलकं तुम्ही अजूनसुद्धा थोडं सैलसर बनवू शकता. आता चपातीला जसं आपण गोळा घेतो तसे यामधलं पिठाचा गोळा घ्यायचा, लाटून घ्यायचा. आता या पद्धतीने मी इथे लाटून घेते. बघा छान पीठ तयार झालेलं आहे, पण पीठ लावायची गरज वाटत नाही. मी थोडं लावलेलं आहे, पण नाही लावलं तरी पण चालतं. पीठ आपलं छान तयार झालेलं आहे. इथे बघू शकताय या पद्धतीने पातळ असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. जशी आपण चपाती बनवतो त्या पद्धतीने एकदम पातळ बनवायचे, म्हणजे छान वड्या तयार होतात. हे बघा लाटून घेतलेलं आहे आणि एकदम छान असं सगळीकडे आपल्या यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. या पद्धतीने मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे. बघा या पद्धतीने सगळीकडे छान असा मसाला भरून घ्यायचा. साईडने थोडंसं 1 इंच होईल एवढं सोडायचं याच्या कडा आणि असा मसाला छान भरून घ्यायचा. बघा असा मसाला मी भरून घेतलेला आहे. असं पलटी करायचं आणि थोडंसं दाबायचं, म्हणजे छान लेयर्स पडतात आणि हे निघत नाही. याच्या लेयर्स छान असं दाबून घ्यायचं आणि थोडंसं या पद्धतीने छान असं याला पलटी करून आपण दाबून असं याची छान लेयर्स बनवून घ्यायच्या. आता थोडंसं राहिलं की असं साईड कडांना आपण पाणी लावायचं आणि छान असं चिटकवून घ्यायचं, म्हणजे व्यवस्थित चिकटलं जाताना निघत नाही. बघा याच्या कडा पण अशा बंद करून घ्यायचा आणि हे पण असं चिटकवून घ्यायचं, म्हणजे आपल्याला इथे वडी कट करताना हे निघत नाही. बघा 1 ते 1.5 इंच लांबीच्या असं वड्या कट करून घ्यायच्या. बघा मी या पद्धतीने कट करते. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही वड्या कट करू शकता. बघा इथे बघा या पद्धतीने मी कट करून घेते. व्यवस्थित कट होतात आणि मसाला अजिबात बाहेर निघत नाही. बघू शकता मस्त आपण सगळ्या वड्या या पद्धतीने बनवून कट करून घेणार आहे. इथे बघू शकताय सगळ्या वड्या मी बनवून घेतलेले आहेत. आता ह्या आपण शिजत घालणार आहे. आता मी मोदक पत्राची चाळण घेतलेली आहे, दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. या चाळणीला तेल लावायचं, म्हणजे वड्या छान आपण यामध्ये शिजवून घेणार आहेत, ह्या चिकटत नाहीत. तेल लावून घ्यायचं, सगळ्या वड्या मोदक पत्राच्या चाळणीत घालून घ्यायच्या. इथे बघू शकताय सगळ्या वड्या मी यामध्ये घालून घेते आणि वरसुद्धा वड्यांच्या वरसुद्धा घालून घ्यायचं, मग अजिबात चिकटत नाही शिजलं ती. या पद्धतीने सगळ्या वड्या मी यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि पाणी उकळलेलं आहे त्यावर मी हे ठेवून घेतलेलं आहे. 15 ते 20 मिनटं छान याला वाफ देऊन घ्यायची मीडियम फ्लेमवर. हे 15 ते 20 मिनटं छान मी शिजवून घेतलेलं आहे. बघू शकताय कलर चेंज झालेला आहे, वरून थोडंसं पांढरं होतं हे. बघा या पद्धतीने म्हणजे हे छान शिजलेलं आहे, हाताला चिकटत नाही आणि वडी छान अशी बघा अजिबात चिकटलेली नाही, छान शिजलेलं आहे. खाली काढून हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं. इथे बघू शकताय खाली काढून मी हे ठेवलेलं आहे, पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता ह्यात तळून घ्यायच्या, पूर्ण थंड झाले की तळायच्या. इथे तेल आपलं चांगलं मीडियम गरम झालेलं आहे आणि यामध्ये तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या आपल्याला यामध्ये वडी घालायची आणि छान अशी लालसर कलरवर छान तळून घ्यायच्या. एकदम खुसखुशीत अशा मस्त होतात. बघा तुम्ही ह्या प्रवासाला नेऊ शकता, छान टिकतात आणि चवीला छान लागतात. बघा इथे तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या मी घालून घेतलेल्या आहेत आणि छान अशा पलटी करून मी या पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत. बघू शकताय कलर छान आलेला आहे, मस्त झालेले आहेत. एकदम झणझणीत आणि एकदम कुरकुरीत खुसखुशीत छान तयार होतात मसाला वडी किंवा लाटी वडी. राहिलेल्या पण त्याच पद्धतीने मी तळून घेते. मस्त अशी आपली मसाला वडी किंवा लाटी वडी तयार झालेली आहे. एकदम चविष्ट अशा, तुम्हाला बघून कळत असेल किती छान अशा झालेल्या आहेत आणि एकदम मस्त. नक्की करून बघा, एकदम छान होतात, चविष्ट आणि सोप्या पद्धतीने आपण कमी साहित्यात तेवढ्या मस्त अशा बनवलेल्या आहेत. तुम्ही या पद्धतीने मसाला वडी किंवा लाटी वडी बनवून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल. तुमच्या पण छानच होणार मस्त. करून बघा, एकदम सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने तुम्ही
एकदा लाटीवडी किंवा मसालावडी बनवून बघा. मस्त होतात आणि छान होतात चवीला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.